मी फेरोज पठाण, लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया मतदारांचा त्यांना कसा कौल आहे। मॅडम, तुम्हाला मतदारांना कसा? रेश्मा नौशाद शेख, माझा चिन्ह आहे शिट्टी आणि मशीनचं चिन्ह आहे 8। प्रभाग क्रमांक 2 हे कमीत कमी 20,000 ते 23,000 पर्यंत या ठिकाणी मतदार आहेत। प्रभाग मोठा आहे आणि या ठिकाणी उमेदवार भरपूर आहेत, पण विकास करणारे, प्रभागाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाणारे, प्रभागाचा विकास या ठिकाणी सर्व शैक्षणिक दृष्ट्या असो, आरोग्य दृष्ट्या असो किंवा रोड, नाली, रस्ता ज्या काही सुविधा आहेत त्याचा विकास करणारा, इथे प्रभागामध्ये 24 तास असणारा नगरसेवक म्हणून जनतेने निवडून द्यावा एवढं जनतेला विनंती करतो। तुम्हाला महाराष्ट्र विकास आघाडीने संधी दिलेली आहे, आता त्या संधीचं सोनं कसं करणार तुम्ही? महाराष्ट्र विकास आघाडी हा एक पक्ष, एक विचारधारेला घेऊन चालणारा पक्ष आहे। शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा हा पक्ष आहे। या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अण्णारावजी पाटील साहेब ही जे आहेत यांचे विचार, आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर पैसे वगैरे किंवा कोणते खोटे आश्वासन किंवा कोणती चुकीची माहिती, कोणतेही आश्वासन न देता फक्त जनतेमध्ये जनतेचं काम कसं करायचं, जनतेचं, नागरिकाचं काम व्हावं, हेच फक्त या ठिकाणी खरं जे आश्वासन आहे ते आश्वासन द्यावं। आणि त्यांनी जी मला संधी त्यांनी दिलेली आहे, नगरसेवक व्हावं, जनतेमध्ये जावं, जनतेची सेवा करावं म्हणून, एक संधीचं सोनं मी अशा पद्धतीने चालू आहे माझा प्रयत्न। वॉर्डामध्ये जाते, नागरिकांशी भेटत आहे, सर्वांशी आपले विचार मांडत आहे, त्यांचं ऐकून घेत आहे, आणि हा एक सुवर्ण संधी मला दिलेली आहे त्यांनी, आणि याचं नक्कीच मी सोनं करेन। तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार आहेत काँग्रेस आणि भाजप पक्षाचे, त्यांचा सामना तुम्ही कसा करणार? नाही, बलाढ्य वगैरे काय नाहीये। काँग्रेस तुम्ही पाहताय देशामध्ये, राज्यामध्ये काँग्रेस संपत आलेली आहे, आणि भाजपचं तुम्हाला माहिती आहे सर्व खोटा आश्वासने आहेत, हे करू, ते करू, त्या करू, ह्या करू, काय करत नाहीत, काय नाही। काँग्रेसची पण विल्हेवाट लागून गेलेली आहे। काँग्रेस कोणी भक्कम नेता नाही, हे बोलणारा नेता नाही। कुठे आहे बिहारचे उमेदवार? इथं कोणतेही असे मजबूत उमेदवार नाही आहेत, आणि जे पहिलेचे नगरसेवक आहेत ते नगरसेवक आता थांबलेले आहेत, त्यांनी पहिलं काहीच काम केलेले नाहीये। तुम्ही प्रभागामध्ये जाऊन पाहू शकता, नागरिकाला विचारू शकताय। पण त्यांनी तर दावा केला की प्रभागामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत। दावा केल्यासारखं त्यांनी आमच्या समोर येऊन बसावं, समोर बोलावं, काय केलेत काय नाही, आम्ही दाखवू त्यांना त्यांनी काय केलेत काय नाही। खालचा भाग जावा, रोड बघा, नाली बघा, रस्ता बघा, इकडचा भाग जावा, किती खड्डे आहेत, किती काय काय कामं आहेत, किती गटारी, पाऊस आल्यानंतर गटारी तुडूंब भरून जातात या ठिकाणी, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। आता निवडणूक आहेत, आता फिरायला येऊ लागलेत, चाललेत। काँग्रेसचं महत्व काहीच राहिले नाही आता इथं या ठिकाणी, प्रभागामध्ये नाही, लातूरमध्ये नाही, काँग्रेस संपत चाललेली आहे। आणि विनंती आहे इथल्या मतदारांना सर्वांना आहे की नवतरुणांना संधी द्यावा, उच्च शिक्षितांना संधी द्यावा। आम्ही दोघं उच्च शिक्षित आहोत, शिकलेले आहोत, पत्रकार आहोत, समाज क्षेत्रामध्ये काम आहे, अनुभव आहे चांगला, आम्हाला एक संधी द्यावं। ते संधी नक्कीच आम्ही त्याचं सोनं करू, आणि त्यांच्या ज्या गरजा राहिलेल्या आहेत, जे विकास या प्रभागाचं झालेलं नाही, जे विकासापासून वंचित जे प्रभाग राहिले, नक्कीच ते महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून अण्णाराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पूर्ण करू। धन्यवाद नौशाद भाई।